परीक्षा जवळ आली आणि खूप जास्त टेन्शन आलेलं आहे. डिस्ट्रॅक्शन होतंय, पॅनिक होतंय. सतत मनामध्ये ती भीती आहे, किती मार्क पडतील, पास होईन का, लोकं काय म्हणतील, माझ्या लक्षात राहत नाहीये. मी कितीही अभ्यास करण्याचा प्रयत्न केला, तरीही मला किती मार्क पडतील याबद्दल मी साशंक आहे, तेवढं कॉन्फिडंट नाही. असं जर का तुम्हाला वाटत असेल, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. हॅलो, नमस्कार. माझं नाव अमृता सुरदास. मी एक लाईफ बॅलन्सिंग कोच आहे, हीलर आहे. तर हा व्हिडिओ खूप रिक्वेस्टेड व्हिडिओ आहे. आम्हाला खूप जास्त मेसेजेस, ईमेल्स येत होते, की स्टुडंट्ससाठी ज्यांच्या आता परीक्षा आहेत, त्यांच्यासाठी एक हीलिंग व्हिडिओ बनवा. त्याच्याचसाठी हा व्हिडिओ आहे. सगळ्यात आधी, जे कोणी स्टुडंट्स इथे, जे कोणी शिकणारी लोकं, मग तुम्ही कोणतीही एक्झाम द्या. अगदी तुम्ही अ, शाळेतली परीक्षा देत असाल किंवा कॉलेजची कॉम्पिटिटिव्ह कुठलीही परीक्षा देत असाल, तर हे पॉवरफुल हीलिंग तुमच्यासाठी ॲज अ गिफ्ट ठरणार आहे. पण करायचं एकच आहे, की हे पूर्ण बघायचं आहे. तुमच्या परीक्षेच्या आधी जेव्हा केव्हा तो हा व्हिडिओ तुमच्या पुढे येईल, तेव्हा परीक्षेच्या दिवसापर्यंत तुम्हाला याची डेली बेसिसवर प्रॅक्टिस करायची. अगदी परीक्षेच्या आधीसुद्धा सकाळी लवकर उठून तुम्ही हे होपोनोपोनो आणि टॅपिंग करू शकता. याचा फायदा हा होईल, की तुमच्या मनामध्ये जी निगेटिव्ह एनर्जी तयार होतीये, डाउट्सची, शंकांची, मला हे येत नाही, मला ते जमत नाही, ती कमी होईल. एन्झायटी जी फील होते, काळजी वाटते, सतत असं वाटतंय, की मला किती मार्क पडतील, कमी पडलं तर कोण काय म्हणेल, कमी पडलं तर अमक्या-तमक्या ठिकाणी ॲडमिशन मिळणार नाही. ही जी फ्युचर एन्झायटी आहे, म्हणजे ती अस्तित्वात नाहीये, पण उगाचच काळजी मनात येते. तर तीही निघून जाईल आणि तुमचं जे सबकॉन्शियस आहे ते तुमच्या केलेल्या अभ्यासाकडे, तुमच्या केलेल्या मेहनतीकडे पूर्णपणे फोकस करू शकेल. रिमेंबर, जिथे-जिथे तुमचा फोकस आहे, तिथे-तिथे एनर्जी जास्त चांगल्या प्रकारे कॉन्सन्ट्रेट होते आणि तुम्हाला बाउन्स बॅक ती मेमरी, ते योग्य ते उत्तर लिहिण्याची जी एनर्जी असते, जी ऊर्जा असते ती सगळं देऊ शकते. त्यामुळे आत्ता माझ्यासोबत हे होपोनोपोनो करायचंय. रिलॅक्स युअर बॉडी. तर पहिले एक दीर्घ श्वास घेऊयात. सावकाश सोडायचं आहे, अतिशय सावकाश. हँड्स ऑन युअर हार्ट. मी सजेस्ट करेन, की समजा तुम्ही एखाद्या पर्टिक्युलर एक्झामला चाललेला आहात, तर त्याचं पुस्तक जर का तुमच्या समोर आहे, तर त्या पुस्तकावर जरी हात ठेवलात तरी चालेल. ओके? पण आता जर का नसेल, तर तुमच्या हृदयावर हात ठेवा. श्वास स्थिर आहे, मन स्थिर आहे. तुम्ही जे हीलिंग पाठवताय त्याच्यासाठी मन, बुद्धी, चित्त, शरीर सगळं रेडी आहे. येस? चला. डिअर एक्झाम, माझी परीक्षा. आय एम सॉरी. आय एम रिअली सॉरी. जेव्हा वेळ होता, तेव्हा मी काहीही ॲक्शन घेतली नाही. तेव्हा मी चालढकल केली. तेव्हा मी आज करू, उद्या करू म्हणून पाहिजे तेवढा अभ्यास केला नाही. आय एम सॉरी. मला खरंच आत्ता या क्षणी टेन्शन आलंय. मला कळत नाहीये, की हा विषय मला खरंच कळालेला आहे का? आय एम रिअली सॉरी. माझ्या मित्र-मैत्रिणींमध्ये जेव्हा या विषयासंदर्भात, या परीक्षेसंदर्भात चर्चा होते, तेव्हा मला कुठेतरी मनात असं वाटतं, की मला यापैकी काहीच येत नाही. आय एम रिअली सॉरी. हा विषय प्रॉब्लेमॅटिक आहे, कसा किचकट आहे, असं म्हणून मी अजून नकारात्मकता तयार करत आहे. प्लीज फॉरगिव्ह मी. ही माझी आयुष्याची परीक्षा नाहीये. एखाद्या प्रोग्रामची, एखाद्या कोर्सची, एखाद्या डिग्रीची परीक्षा आहे, हे मी विसरत आहे. प्लीज फॉरगिव्ह मी. हा विषय जर का मी व्यवस्थित, शांत, स्थिर चित्तानी आत्ताही जेवढा वेळ माझ्या हातात आहे, तेवढा वेळ मी केला, तर तो माझ्या अलाइनमेंटमध्ये येईल, मला समजेल. प्लीज फॉरगिव्ह मी. नको हा अभ्यास, नको ती परीक्षा असं म्हणून मी अजून नकारात्मक झोन तयार करत आहे. प्लीज फॉरगिव्ह मी. मला चांगली शाळा, चांगलं कॉलेज, चांगला सगळा गाईडन्स या सगळ्याबाबत मिळालेला आहे. तरीही मी शंका घेत आहे. प्लीज फॉरगिव्ह मी. माझ्या मनामध्ये या सगळ्यासाठी एक स्ट्राँग मेमरी चिप आहे आणि ती मेमरी चिप माझ्या अलाइनमेंटमध्ये असते. हे मी विसरते किंवा विसरतो. अँड थँक यू सो मच डिअर युनिव्हर्स. या अभ्यासाबरोबर मला आत्ता या क्षणी अलाइन करण्यासाठी. इथून पुढे मी जे वाचणार आहे, जे प्रॅक्टिस करणार आहे,
ते सगळं माझ्या लक्षात ठेवण्यासाठी. थँक यू युनिव्हर्स, योग्य वेळी, योग्य ठिकाणी, योग्य ते उत्तर मला आठवून देणे. अँड आय लव्ह माय एक्झाम्स. येस. परीक्षांमुळे मला कळतं की माझ्यात किती पोटेन्शियल आहे, माझ्यात किती ऊर्जा आहे आणि माझी खरी ताकद माझ्या लिखाणातनं बाहेर येते. सो आय लव्ह दिस ऑल्सो. याचा सगळ्याचा मी रिस्पेक्टही करतो. डिअर एक्झाम, आय एम सॉरी उगाचच तुझं टेन्शन घेण्यासाठी. प्लीज फॉरगिव्ह मी. ही परीक्षाच नको आयुष्यात असा नुसता नकारात्मक झोन तयार करण्यासाठी. थँक्यू सो मच. या एक्झाम्स आहेत त्यामुळे मला कळतं की माझी ग्रोथ नेमकी किती झाली आहे. अँड आय लव्ह माय एक्झाम्स. आय लव्ह रायटिंग. येस. याच्यामुळे माझे कॉन्सन्ट्रेशन पॉवर आणि माझे लक्षात ठेवण्याची पॉवरही वाढत आहे. आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. थँक यू. आय लव्ह यू. एक दीर्घ श्वास घेऊया. टेक अ डीप ब्रेथ. सावकाश सोडायचं आहे. अतिशय सावकाश. स्थिर व्हायचं आहे. शांत व्हायचं आहे. आपल्या हँड्स. ग्रेट. नुसतं होपोनोपोनो करूनच तुम्हाला किती पॉवरफुल वाटतंय हे नक्की मला कमेंट्समध्ये सांगा. तुम्हाला जर का पॉवरफुल वाटत असेल तर टाईप पी इन द कमेंट्स, म्हणजे मला कळेल की हे होपोनोपोनोचं हीलिंग तुमच्यापर्यंत पोचलं आहे. लक्षात घ्या, युनिव्हर्स तुमच्या पाठीशी आहे, सातत्यानं आहे. तुम्ही एक प्रयत्न करायचा अवकाश युनिव्हर्स तुमच्यासाठी 10 प्रयत्न करायला तयार आहे. त्यामुळे तुम्हाला फक्त अभ्यास करायचा आहे. फक्त त्या विषयाशी मैत्री करून त्यातला एक चॅप्टर समजून घ्यायचा आहे आणि परीक्षेला अटेम्प्ट करायचं आहे. बस. बाकी सगळ्या गोष्टी सरेंडर करून द्यायच्या आहेत. तुमच्या मदतीला अख्खं ब्रह्मांड आहे. म्हणून तर तुम्ही तो अभ्यास करू शकताय. म्हणून तर तुम्ही त्या कॉलेजमध्ये, त्या शाळेमध्ये आत्ताही आहात. त्यामुळे तुमच्यासोबत युनिव्हर्सल फोर्स एनर्जी सातत्याने आहे. जो प्रयत्न करतो त्याच्यासोबत ती सतत असते. सो आय एम रिअली प्राऊड ऑफ यू की तुम्ही प्रयत्न करत आहात. आता आपण टॅपिंग करणार आहोत आणि EFTनं सुद्धा ह्या ज्या मेरिडियन पॉईंट्समध्ये ही एन्झायटी, पॅनिक अटॅक किंवा पॅनिकनेस तयार झालेला आहे, जडत्व आलेलं आहे, नको तो अभ्यास असं वाटत आहे, हे सगळं रिलीज होणार आहे. सो माझ्यासोबत टॅप करूया. कराटेच्या पॉईंट, 4 बोटं. इवन दो या परीक्षेचा मला टेन्शन आलेलं आहे. ही परीक्षाच नको माझ्यासाठी. हे नाही, मी फील्ड चुकीचं निवडलंय का? विषय चुकीचा निवडलाय का? माझा ट्रेड चुकीचा झालाय का? या सगळ्या नादात मी स्वतःला दोष देत आहे. स्वतःला कमी लेखत आहे. स्वतःवरच शंका घेत आहे आणि माझ्या मेमरी पॉवरवर, माझ्या अभ्यास करण्याच्या पॉवरवरही शंका घेत आहे. तरीही या सगळ्या सहित मी स्वतःचा पूर्णपणे स्वीकार करते. या सगळ्या सहित मी स्वतःला डीपली आणि कंप्लीटली माफ करतो. आणि माझ्या या परीक्षेच्या आणि माझ्या या अभ्यासाच्या सगळ्या प्रक्रियेवर 100% विश्वास ठेवतो आणि ठेवते. या सगळ्या परीक्षेची मी 100% रिस्पॉन्सिबिलिटी घेते. माझ्यात ती कुवत आहे. माझ्यात ती कपॅसिटी आहे. एक दीर्घ श्वास घेऊया. टेक अ डीप ब्रेथ. सावकाश सोडायचं आहे. अतिशय सावकाश. येस. आता आपण मेरिडियन पॉईंट्सवर टॅप करणार आहे. त्यामुळे फर्स्ट पॉईंट, माझ्या काहीच लक्षात राहणार नाही हे जे मला वारंवार वाटत आहे, रिलीज नाव. नेक्स्ट, मला सतत असं वाटतं की मला मार्क कमी पडले तर लोक काय म्हणतील, आई वडील काय म्हणतील, रिलीज नाव. ही एक्झाम, ही कॉम्पिटिटिव्ह एक्झाम जर का मी क्रॅक केली नाही तर माझ्या करिअरचं काय होईल, रिलीज नाव. सातत्यानं मला असं वाटतं की जे मी वाचत आहे, लिहित आहे ते मला परीक्षेच्या वेळेस आठवणारच नाही, रिलीज नाव. माझ्या मित्रमैत्रिणींना, माझ्या इतर माझ्या बरोबरीच्या लोकांना सगळं येतंय, मलाच येत नाही असं जे मला वाटतंय, रिलीज नाव. माझे पर्सेंटेज या अमुक एक लेवलपर्यंत नाही मिळाले तर मला त्याचंही टेन्शन वाटतंय, रिलीज नाव. मला सतत असं वाटतं की माझ्यासोबत कोणीच नाही आहे, सगळेजण फक्त त्या मार्कांवरनं मला जज करणार आहेत, रिलीज नाव. मला खूपशा गोष्टी अवघड वाटत आहेत.
काही गोष्टी मला कळतही नाहीयेत, त्या कन्सेप्टही माझ्या डोक्यापर्यंत जात नाही. इट मीन्स मला काहीच येणार नाही. रिलीज नाव. माझे विचार अकारण निगेटिव्ह थिंकिंग करतायत. निगेटिव्ह विचार येतायत. माझ्या मनात सतत नकारात्मकता येत आहे या परीक्षेविषयी. रिलीज नाव. बोटांवर टॅप करूया. जेव्हा परीक्षेची वेळ येते तेव्हा मी थरथरते, थरथरते या विचारांनी की खरंच मला जमेल का? रिलीज नाव. माझ्याकडे आता वेळ कमी राहिलेला आहे. एवढ्या कमी वेळात काहीच होणार नाही असंही मला वाटतं. रिलीज नाव. सातत्यानं मला सगळ्या जुन्या गोष्टी आठवतात. मी कसा वेळ वाया घालवला, कसं मला समजलं नाही तरी मी विचारलं नाही, कन्सेप्ट क्लिअर केला नाही आणि त्यामुळे स्वतःला दोष देत आहे. रिलीज नाव. ही परीक्षा माझ्यासाठी खूप महत्त्वाची आहे. एक्झाममध्ये पर्सेंटेज चांगलं मिळणं माझ्यासाठी महत्त्वाचं आहे. पण ते मला नाही मिळालं तर? रिलीज नाव. नेक्स्ट. या सगळ्यामुळे मला स्वतःवरच शंका यायला लागली. पर्यायानं माझी चिड वाढायला लागलेली आहे. रिलीज नाव. इव्हन दो हे सगळं नकारात्मक विचार, हे नकारात्मक थिंकिंग मी आता सगळ्या माझ्या मेरिडियन पॉइंट्समधनं रिलीज केलेलं आहे. माझे सगळे मेरिडियन पॉइंट्स आता योग्य ती कमांड ॲक्सेप्ट करण्यासाठी तयार आहेत. ही नकारात्मकता मी माझ्या मन, बुद्धी, चित्त, शरीर या सगळ्यातनं आणि विचाराचारातनंही डिलीट केलेली आहे. येस, आय एम रेडी फॉर द पॉझिटिव्ह टॅपिंग. येस, मी माझ्या पॉझिटिव्ह विचारांसाठी, हाय एनर्जीसाठी आत्ता या क्षणी रेडी आहे. टेक अ डीप ब्रेथ. एक दीर्घ श्वास घेऊयात. सावकाश सोडायचं, अतिशय सावकाश. रिलॅक्स अँड रिलीज. क्लॅप युअर हँड्स. मस्त. येस. आत्ता इथपर्यंत तुमची ऊर्जा तयार आहे ती पॉझिटिव्ह एनर्जी आत्मसात करण्यासाठी. त्यामुळे आत्ता आपण करणार आहोत पॉझिटिव्ह टॅपिंग राउंड. लगेच करणार आहोत. तर त्यासाठी तुम्ही तयार आहात? आपण करूयात आत्ता पॉझिटिव्ह टॅपिंग. येस. आत्ता या क्षणी मी पूर्णपणे फोकस्ड आहे. माझं विचार, मन, बुद्धी, चित्त सगळं माझ्या एक्झाममध्ये, माझ्या विषयांवर फोकस्ड आहेत. आणि या फोकस सहित मी स्वतःचा पूर्णपणे स्वीकार केलेला आहे. मी हाय एनर्जी फ्रिक्वेन्सीमध्ये आहे आणि चांगले मार्क मिळवण्यासाठी डिझर्विंग आहे, पात्र आहे. टेक अ डीप ब्रेथ. सावकाश सोडायचंय, अतिशय सावकाश. हे थोडंसं फास्ट करायचंय. सो स्टार्ट टॅपिंग. मी आत्ता फोकस्ड आहे. ही एनर्जी मी ॲक्सेप्ट करत आहे. नेक्स्ट. मी आता पूर्णपणे कॉन्सन्ट्रेट करत आहे. एकाग्र आहे माझ्या विषयाशी, माझ्या परीक्षेशी. नेक्स्ट. माझ्यासोबत अख्खं ब्रह्मांड आहे. मला योग्य वेळी, योग्य ठिकाणी सगळं आठवत आहे. नेक्स्ट. माझी आतली ऊर्जा, माझी आतली चेतना ही माझ्या अलाइनमेंटमध्ये आहे आणि मला या विषयाचं 100% ज्ञान मिळालेलं आहे. नेक्स्ट. मी ऑलरेडी सक्सेसफुल आहे. या विषयात सक्सेस मिळाल्यानंतर मी जे सेलिब्रेशन करणार आहे तेच माझ्या आत्ता विचारात आहे. नेक्स्ट. माझ्या सगळ्या नाड्याशिरा, माझ्या शरीरामध्ये जे ऊर्जा केंद्र आहेत ती सगळी माझ्या परीक्षेमध्ये मला मदत करत आहेत. माझं आरोग्यही खूप चांगलं आहे आणि तेही मला या सगळ्या परीक्षेदरम्यान मदत करत आहे. माझे नातेसंबंधही खूप चांगले आहेत. प्रत्येक जण मला परीक्षेसाठी मोटिवेट करत आहे. माझ्या सबकॉन्शियसमध्ये फोकस्ड आणि चांगले स्थिरच विचार आत्ता चालू आहेत. प्रत्येक विषयगणिक जे मला जमलेलं आहे, मला जमत आहे, ते माझ्या सबकॉन्शियसमध्ये क्लिअर आहे. माझी मेमरी स्ट्रॉंग झालेली आहे. मी आता एकदम फोकस्ड आहे. माझा विचार आणि विश्वास एकाच ठिकाणी केंद्रित आहे. युनिव्हर्स माझ्यासोबत माझ्या परीक्षेतल्या यशासाठी आहे आणि मी स्वतःच्या सपोर्टमध्ये सातत्यानं आहे. येस, मी एकाग्र, एकचित्त आहे. येस. आत्ता या क्षणी माझ्यामध्ये सगळी एनर्जी आहे. मी सक्सेसफुल आहे, फोकस्ड आहे, एकाग्र, एकचित्त आहे आणि हा विषय माझ्यासाठी अतिशय सहज आहे. ही परीक्षाही माझ्यासाठी सहज आहे आणि मी ऑलरेडी जिंकलेलो आहे. ऑलरेडी सक्सेसफुल आहे. तथास्तु, तथास्तु, तथास्तु. टेक अ डीप ब्रेथ. एक दीर्घ श्वास घ्यायचा आहे. सावकाश सोडायचं आहे, अतिशय सावकाश.
Relax and release. Rub your hands. Absorb all the healing energy. Yes. With that करायचं हे आहे की सतत स्वतःला हे सांगायचं आहे, मी फोकस्ड आहे, मी सक्सेसफुल आहे, ही परीक्षा माझ्यासाठी सहज सोपी आहे. हे अफर्मेशन स्वतःला द्यायचे आहेत. हे टॅपिंग तुम्हाला कसं वाटलं ते सांगायचं आहे. आणि येस, ऑल द बेस्ट तुमच्या परीक्षेसाठी. माझ्यासाठी तुम्ही ऑलरेडी सक्सेसफुल झालेले आहात. तुम्हाला जेवढे मार्क पाहिजेत, जेवढे तुम्ही डिझर्व्ह करता ते ऑलरेडी तुम्हाला मिळालेले आहेत. काँग्रॅच्युलेशन्स. आणि खाली कमेंटमध्ये तुम्हाला किती पर्सेंट मार्क सांगायला विसरू नका. या व्हिडिओचा तुम्हाला किती फायदा झाला तेही सांगा, म्हणजे मीही मोटिवेट होईन, इन्स्पायर्ड होईन असेच चांगले चांगले व्हिडिओ बनवण्यासाठी, हीलिंग तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी. आणि येस, सर्व्हिस ही करायची आहे की तुमच्या जवळच्या सगळ्या मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ शेअर करायचा. ज्यांना ज्यांना परीक्षेचं टेन्शन आलंय त्या सगळ्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करायचा आहे. ऑल द बेस्ट. रिमेंबर, ती परीक्षा म्हणजे आयुष्य नाही, पण येस, आयुष्याचा एक भाग आहे आणि तो तुम्हाला सहज जमणार आहे. थँक यू सो मच हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्यासाठी, हे सगळं हीलिंग ॲक्सेप्ट करण्यासाठी. भेटूया अशाच एखाद्या हीलिंग, टॅपिंग आणि चांगल्या चांगल्या व्हिडिओ सहित. चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ नक्की शेअर करा.